हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी हे घेऊन आलेले आहे मेशोवरनं ऑनलाईन मागवलेला आहे स्टँड मोबाईल ना ब्लॉग शूट करण्यासाठी. आणि हे मी ओपन करत होते आणि तुम्हाला सांगायचं खरं तर माझ्याकडे रिंग लाईट आहे, पण रिंग लाईट आणि यामध्ये थोडासा फरक आहे म्हणून मी हे स्टँड घेतलेलं आहे. सगळेच व्हिडिओज रिंग लाईटमध्ये शूट होत नाही. काही व्हिडिओ बनवण्यासाठी ह्याची मला खूप गरज होती म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि तुम्ही विचार करत असताल की नाही का पैसे एवढे लावते नाही का ह्याला, म्हणजे खर्च करते. पैशाचं कसं आहे सांगू का तुम्हाला, ती म्हण जी आहे ना, कुछ खोने के लिए कुछ पाना पडता है और कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, XYZ जे बी काय आहे तशी काय म्हण आहे. आणि हे त्याला सूट होतं असं म्हणून मी बोलले. तर बघा, आता जर मला जर हे व्हिडिओ वगैरे शूट करायचे तर मी इतकं ह्याला मेहनत घेते. म्हणजे मला जसे मी लोकांचे व्हिडिओ बघते ना, तसे तर माझे स्वतः मला नाही का असं बोलायला खूप वाईट वाटतंय. तसे नाही आहेत. म्हणजे ना, मी असं माझं बाहेर जाणं नाही आहे, मला प्रवास सहन होत नाही. तर त्या मानाने तर मी नाही का ठीक आहे, चला नाही का, जसं पण मी व्हिडिओ बनवते आणि मला असं बघून वाटतं मी पण नाही का असे खूप भारी भारी व्हिडिओ बनवावे, पण असं काही नाही. जे आपल्यामध्ये हॉबी आपली स्वतःची, परत जे आपलं नाही का स्वतःचं मत आहे, जे आपलं मन बोलतंय तेच करायला पाहिजे, हे खरं आहे. आणि विचार पडतो, मी इथे इतकी खुश झालेली आहे, विचार पडतो रोजच्या दिवसाला आज काय शूट करावं, आज काय शूट करावं. व्हिडिओ तर टाकायचा आहे, सगळं तर जमतंय, पण शूट काय करायचं इथूनच प्रॉब्लेम होतो. आणि आहे ना, माझ्या मिस्टरांनी मला खरंच सिरियसली सांगते खूप सपोर्ट करतात ते. त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्यांना ॲक्टिंग वगैरे आवडत नाही आणि ते नाही का जमतच नाही, म्हणून ते मला म्हणतात तू मला ह्यामध्ये घेऊ नको. हां, ते साईडला नाही का आवाज टाकतात, त्यात पण त्यांनाही जमत नाही आवाज नाही का, म्हणजे बोलायला पण जमत नाही साईडनी. म्हणजे ते कॅमेरामध्ये न येता साईडने आवाज देतात ना, तो सुद्धा त्यांना जमत नाही. आणि ते खरं तर आहे ना, हसवतात खूप घरामध्ये. पण व्हिडिओ काढायच्या टायमिंगला त्यांना काय होतं ना, काय माहीत आहे. ते त्यावेळेस आहे ना, ते वेगळंच, त्यांचा आवाज पण वेगळाच आणि त्यांचं नाही का बोलायची स्टाईल पण वेगळीच. त्यामुळं ना, आणि खरं सांगते मला त्यांचा खरंच सपोर्ट आहे. ते मला म्हणतात तुला करायचं तू कर. आणि म्हणून मी काय करते माहिती आहे का, त्यांना म्हटले ना मी की मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, घे म्हणतात, तुला जे घ्यायचं आहे ते घे. आणि खरं सांगते, आज मी जे पण काय करते ना, ते सगळं माझ्या नवऱ्याच्या जीवावरतीच करते. मला कोणी नाही का असं ना, म्हणजे दुसरं कोणी सपोर्ट करणारं आम्हाला नाहीच आहे. ते खूप मेहनत करतात आणि ना मला असं वाटतं त्यांच्या मेहनतीला पण नाही का थोडंसं ना, मी पुढं जाऊन काहीतरी मी केलं पाहिजे. तर चला, आता मी जर इथं बोलत बसले ना, तर नाही का अक्षरशः सगळी स्टोरीज नाही का बाहेर येईल. त्यापेक्षा ना, इथं काय होत होतं, ते मोबाईलचं छोटं स्टँड आहे ना, त्या स्टँडमध्ये ना कुळकुळ कुळकुळ आवाज येत होता आणि मी बघत होते तो तुम्हाला पण येतोय का, तर खरंच तो येत होता. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो आवाज नाही का ॲड झाला. आणि त्यानंतरनं पण मी म्हटलं हे काय उलटं सुलटं हो नाही करत करत मी ते फायनली लावलं. आणि हे स्टँड खरंच ना, हे पण आणि रिंग लाईटचं पण दोन्ही पण खूप युजफुल आहेत. ॲक्च्युली आहे ना, हे स्टँडच्या आधी जे माझ्या हातामध्ये ब्लॅक कलरचं जे रिंग आहे का, ते मला वाटते ओटीत ठेवलेलं आहे माझ्या का हातामध्ये काहीतरी, ते लावायचं. ते मी लावलं, ते लावलं आणि असं ना मधून फुगेसारखं फुगून बाहेर आलेलं होतं हे स्टँडच्या. मी विचारात पडले हे काय असं, मी लावलं आहे का बरोबर, लावलं आहे का बरोबर, लावलं आहे का. तर इथं ना मी विचारात पडले हे असं काय व्हायला लागलं, तुटलं की काय नाही का. खूपच टेन्शन आलं होतं मला हे पाहून. आणि ते स्टँड मोठं केलेलं होतं त्यामुळं काय सुधरत नव्हतं. आणि हे बघ मी हे दाखवते, घाबरले, हे काय झालं असेल, काय झालं असेल. मग मी काय केलं, त्याला आहे ना परत खोललं आणि ते रिंग जे आहे ना, ते रिंग म्हटलं हे लावायचं कुठं नेमकं. मग मी डोकं लावलं, म्हटलं नाही, मी कॅमेरा स्टॉप करणार होते, पण म्हटलं नाही, जे पण आहे जसं पण आहे ते तुमच्या समोरच मी बसवणार आहे. कारण फर्स्ट टाईम रिंग लाईट ज्यावेळेस मी घेतली होती ना, त्यावेळेस मी सगळं ना असं यूट्यूबला नाही का फोनमध्ये बघूनच केलं होतं, त्यामुळं मला ते व्हिडिओ काही शूट करायला जमलं नाही. मग मी हे छोटंसं आपलं स्टँड घेतलेलं आणि मी म्हटलं हे तुमच्याशी शेअर करावं. मग मी ह्याला आहे ना परत खोललं आणि ना, जे माझ्या हातामध्ये ब्लॅक कलरचं रिंग आहे का, ते रिंग ना मी
त्यामध्ये पहिलं लावलं, त्याच्यानंतर मग हे जे चौकोनी स्टँड मी जे खोलते ना ते लावलं. आता तुम्हाला पाहायला मिळेलच मी नेमकी काय गडबड केली होती. मला इतकं टेन्शन आलं तर तुटलो काय, माझ्या हातून तुटलं की काय. हे काळं जे स्टँड आहे ना गोलवालं, हां हे लावायचं होतं आतमध्ये. माझ्या लक्षातच येत नव्हतं हे लावायचं कुठं. मग मी म्हटलं नाही, मग त्याच्यानंतर हे लावलं आणि मग ते एकदम परफेक्ट बसलं आणि मग मी खुश झाले. नाही नाही तुटलेलं नाही आहे, काही नाही आहे, व्यवस्थित बसलेलं आहे. मग कसं होतं माहिती आहे का, आपल्याला माहिती नसते काही गोष्टींची आणि आपण फर्स्ट टाईम करतो तर घाबरायचं नाही. आणि इथं बघा तुम्ही पाहू शकता किती किती हा स्टँड फिरतो आहे. बघा बरं मोबाईल किती फिरतो आहे, म्हणजे प्रत्येक बाजूला हा मोबाईल या स्टँडने फिरतो आहे. तर असं काही माझा हा व्हिडिओ होता आणि कसं वाटलं तुम्हाला तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप मेहनत आहे, लांबून सगळं छान वाटत असतं मला पण. मी बघायचे लोकांचे रील वगैरे व्हिडिओ, खूप छान वाटायचं. पण ज्यावेळेस आपण मेहनत करतो त्यावेळेस करतो. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.